आपण बघतोय जलसमाधी आंदोलन लक्ष्मण हाके आणि काही विद्यार्थी करताना पाहायला लक्ष्मण हाकेची हालत भटक्या कुत्र्यासारखी जर राय केली तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या तणावाचं वातावरण आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे नवं वादळ निर्माण झालं आहे। यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हाकेंना कडक इशारा दिला आहे। या प्रकरणाची पार्श्वभूमी, नेत्यांचा इतिहास आणि त्यामागील राजकीय परिस्थिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर चव्हाण यांनी कठोर शब्दात टीका केली आहे। त्यांनी हाकेंना इशारा देताना म्हटलं, लक्ष्मण हाकेंनी पातळी सोडून बोलणं बंद करावं, नाहीतर त्यांची हालत भटक्या कुत्र्यासारखी करू आणि त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। चव्हाण यांनी हाकेंच्या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो असंही म्हटलं आहे। पुढच्या 8 दिवसात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लक्ष्मण हाकेची पिवळं करण्याची जबाबदारी आमचे। आज तू अजितदादावर जे बोललाय, तुझी लायकी नसताना तू वाक्य उपचार केलेला आहे, तुला योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या। पुढच्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी महाराष्ट्रात करून दाखवावं। लक्ष्मण हाकेची हालत भटक्या कुत्र्यासारखी जर राय केली तर युवक काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी लक्ष्मण हाकेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटमधून युवक शाखेचे प्रदेशाध्यक्ष आहेत। अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे। सूरज चव्हाण यांनी पक्षाच्या युवा शाखेला नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं आहे आणि विशेषतः ग्रामीण भागात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे। चव्हाण यांनी अनेकदा युवकांना एकत्र आणून पक्षाच्या धोरणांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या सभा आणि रॅल्या आयोजित केल्या आहेत। लक्ष्मण हाके हे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावाशी त्यांचा जवळचा संबंध आहे। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षांपासून हाके सक्रियपणे आंदोलने करत आहेत। त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। 2024 मध्ये त्यांनी जालना येथे उपोषणाचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने ते चर्चेत आले। हाके यांचा दावा आहे की मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येत आहे आणि यासाठी ते सातत्याने सरकारवर दबाव टाकत आहे। हाके यांनी अलीकडेच मुंबईतील गिरगाव चौपाटीवर जल समाधी आंदोलन सुरू केलं, जिथे त्यांनी ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजीही केली। आपण बघतोय जलसमाधी आंदोलन लक्ष्मण हाके आणि काही विद्यार्थी करताना पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय ओबीसी हे सगळे विद्यार्थी आहेत आणि इथे या अधिवेशनामध्ये चला जाऊ द्या एकच आहे, जसा सारथीला बिल्डिंग दिल्या, जसा सारथीला निधी दिलाय, आमच्या पोरांना पीएचडीचे पैसे नाही आहेत, सारथीला पार्टीला पीएचडीचे पैसे देतात। 5,000 कोटी याच आंदोलनादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे। या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलं असून सामाजिक तेढ वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। महाजगडीच्या पोरांना पैसे देत नाही। या अधिवेशनामध्ये
महायुतीचा मिळाला पण महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन सुरू केलं आहे, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आंदोलनं तीव्र केली आहे. या दोन्ही आंदोलनामुळे राज्यात सामाजिक तणाव वाढला आहे. हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संतापला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील DB मार्ग पोलीस स्टेशनमध्ये हाकेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हाकेंच्या वक्तव्यामुळे प्रत्युत्तर देताना सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले की अशा वक्तव्यांमुळे समाजात फूट पडू शकते आणि त्याला पक्ष कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. त्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो, लक्ष्मण हाके जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण व्हावा यासाठी स्टंटबाजी केलेली आहे. आज आपल्या माध्यमातून लक्ष्मण हाकेला सांगू इच्छितो, तुम्ही आज समुद्राच्या पाण्यात जाऊन ओली करून घेतल्या, पण राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमची पिवळी केल्याशिवाय राहणार नाही. हा वाद केवळ वैयक्तिक टीकेपुरता मर्यादित नसून यामुळे मराठा ओबीसी संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष या मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे हाके यांचं ओबीसी हक्काचं आंदोलन तितक्याच तीव्रतेने पुढे जात आहे. या परिस्थितीत सरकारसमोर सामाजिक सलोखा राखण्याचं मोठं आवाहन आहे. तज्ज्ञांचं मत आहे की हा वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवरही परिणाम करू शकतो. सध्या महाराष्ट्रात भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाची कमान हाती घेतली आहे आणि तेही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याशिवाय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीचे होऊ शकतात. हे होतं लक्ष्मण हाके आणि सूरज चव्हाण यांच्यातील वादाचं आणि त्यामागील राजकीय सामाजिक परिस्थितीचे सविस्तर वृत्त. हा वाद पुढे काय वळण घेणार आणि याचा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बाकी तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर, तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला.